नमस्कार, मी डॉक्टर अविनाश सरगर. आपल्या नवी भरारी या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण कमिटमेंट केल्याप्रमाणे दर व्हिडिओमध्ये आपण एखादा वेगळा विषय घेऊन येतोय आणि तो प्रत्येक विषय हा विद्यार्थी, युवक, युवती आणि सर्वांसाठी हा नक्कीच उपयोगाचा असतो. तशाच पद्धतीनं आज आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण एक गेस्ट लेक्चरर बोलवलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे प्रोफेसर पंकज धरीगोडा सर. आपल्या सोबत आहेत प्रोफेसर पंकज धरीगोडा सर. आता आजकालच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी किंवा 8वी पासून ते 12वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असा जो विषय आहे तो विषय म्हणजे गणित. आणि आपल्याला जे लाभलेले आजचे सर आहेत प्राध्यापक धरीगोडा सर हे गणित विषयाचे गणिततज्ञ आहेत. त्यांचं थोडक्यात मी माहिती करून देतो. सर हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि गणित ह्या विषयामध्ये वेगवेगळ्या स्टँडर्ड इयत्तांसाठी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सर गेली 10 ते 15 वर्ष अध्यापनाचे काम करतात. मी सरांना विनंती करतोय की सर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही ओळख करून द्यावी तुमची. मी पंकज धरीगोडा. मी बेसिकली एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि गेली 12 वर्ष मी स्कूल लेवल आणि कॉलेज लेवलसाठी गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय शिकवतो. वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी माझं ट्रेनिंग चालू असतं. आजचा हा पॉडकास्ट किंवा ही मुलाखत घ्यायचा मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी वर्ग आहे किंवा स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील, शालेय विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, त्यांना गणित ह्या विषयाबद्दल जी काही त्यांच्या मनामध्ये शंका असेल, भीती असेल किंवा काही डाऊट्स असतील ते सर्व डाऊट्स हे क्लिअर करण्यासाठी आपण सरांना आज आपल्या चॅनलवरती बोलवलेलं आहे. आणि सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलतर्फे सरांचं सहर्ष स्वागत करतो. सर तुमचं सुस्वागतम. आपल्या चॅनलवरती तुम्ही वेळ दिलेला आहे त्याबद्दल आम्ही तुमचा आभारी आहे. मी पहिला प्रश्न घेतोय की सर तुमच्याबद्दल थोडं तुमचा शैक्षणिक प्रवास किंवा तुम्हाला गणिताविषयी म्हणजे गणिताबद्दल तुमचं जे शिक्षण झालेलं आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्या. बेसिकली मी सध्या गणित शिकवतो. याचं माझं बॅकग्राऊंड स्कूलपासूनच आहे. म्हणजे मी स्कूलला असताना 4थी 7वी स्कॉलरशिप एक्झामिनेशन्स असतील, MTSC NTSC एक्झाम असेल किंवा बोर्ड रँक असेल, तर या सगळ्या एक्झामिनेशनमध्ये मी रँक होल्डर होतो. तिथं मी शिकत असतानाच माझी गणिताची गोडी जी आहे ती मला जाणवली. आधीपासूनच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये अभ्यास करताना हे लक्षात यायला लागलं की आपल्याला काय काय गणितामध्ये जमतंय, काय जमत नाही, ते इम्प्रूव्ह कसं केलं पाहिजे आणि आपल्याला रँक मिळवायचं असेल तर आपण गणितामध्ये एक बेस्ट असलो पाहिजे असं मला जाणवलं. माझं इंजिनिअरिंग वालचंद कॉलेजमध्ये झालं आणि त्यानंतर मी गेली 12 ते 13 वर्ष हे विद्यार्थ्यांना गणित शिकवतो. गणित शिकवताना आपण पहिल्यांदा हे जे डिस्कशन आहे याचे एकदा 3 पार्ट्स करूया. एक तर आहे की स्कूल लेवलचं गणित, दुसरं आहे कॉलेज लेवलचं गणित आणि तिसरं कॉलेज झाल्यानंतर बरेच विद्यार्थी जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देतात त्यासाठी लागणार गणित. अशा 3 भागामध्ये आपण विभागणी करूया. बेसिकली जेव्हा स्कूल लेवलचं गणित आपण घेतो तेव्हा अगदी पहिली गोष्ट अशी असते की मुलांना गणिताची भीती वाटते आणि याचं कारण पण तसंच आहे की भीती का वाटते. मी पहिला प्रश्न तुम्हाला घेतो की आता समजा मला स्वतःला सुद्धा किंवा माझ्यासारखेच असे आता तुम्हाला बघणारे बरेच विद्यार्थी आहेत की त्यांना गणिताची एक भीती वाटते किंवा गणित हा विषय नको वाटतो, अवघड वाटतो. याचं मूळ कारण काय सांगता येईल आपल्याला? आता प्राध्यापक म्हणून तुम्हाला काय सांगा? ओके, बेसिकली असं असतं की आपण आपली लहान मुलं असतील आणि त्यांना म्हटलं की तुम्ही टीव्ही बघू नका तर ते ऐकणार नाहीत, कारण ते टीव्ही बघणारच. त्यांना किती सांगायचं तुमचे डोळे खराब होतील किंवा तुमचा अभ्यास होणार नाही तरी ते टीव्ही बघणार. पण त्यांना आपण सांगितलं की तुम्ही गणित सोडवा तर ते गणित सोडवण्याला मात्र रेजिस्टन्स करतात. ह्याचं कारण साधं सरळ आहे की टीव्ही बघताना आपल्याला एंटरटेनमेंट मिळते, मुलांना खूप आनंद मिळतो, तेव्हा त्या गोष्टी त्या परत परत करायला जातात. पण जेव्हा गणित सोडवायचा विषय येतो तेव्हा आपल्याला पाढेपाठ असणं गरजेचं आहे, त्यातले फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे, डोक्याला ताण द्यावा लागतो. आणि डोक्याला ताण देणं ही एक ह्युमनची नॅचरल टेंडन्सी नाही आहे. ह्युमन एक सहज गती बाबा आपल्याला जे सहजासहजी मिळेल असा विचार करत असतो. गणितामध्ये काय होतं की आपल्याला नंबरशी खेळावं लागतं, आपल्याला सगळे फॉर्म्युले पाठ असायला लागतात, प्रोसिजर्स लक्षात ठेवायला लागतात, मेथड्स लक्षात ठेवायला लागतात, थिअरम्स माहिती असायला लागतात. तर ह्यासाठी आपल्याला पाठांतरी काही करावं लागतं आणि मग ते अप्लाय करून स्टेप बाय स्टेप सोल्युशन काढावं लागतं. हे मुलांना थोडंसं अवघड जातं, कारण मुलांना एकतर त्या स्टेप्स पाठ करणं अवघड जातं आणि दुसरं असं आहे की एखाद्या विद्यार्थ्याला गणित आवडत नाही तर त्या गोष्टीचा बोलबाला होतो आणि मग सगळेच विद्यार्थी असं म्हणतात की आम्हाला गणित आवडत नाही. कारण आपण लहानपणापासूनच पालक म्हणून सुद्धा मुलांच्यावर हे बिंबवत आहे की बाबा तू अभ्यास गणिताचा कर, गणित अवघड आहे. आणि गणित अवघड आहे असं बऱ्याच वेळा त्या पाल्यावरती आपण बिंबवल्यामुळं ते पाल्य असा विचार करते की गणित अवघडच आहे आणि मग थोडंसं त्याला जमेना झालं की त्याचा कॉन्फिडन्स लूज होतो आणि मग तो गणिताकडे लक्ष देणं टाळतो आणि त्यामुळे त्याला म्हणावे तसे मार्क्स पडत नाहीत. बरं सर, खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे.
याच्या अनुषंगानं पुढचा प्रश्न घेतोय की आता आपण म्हणतो की गणित अवघड जातोय, तर गणित सोपा जावा किंवा त्या मुलांना त्या गणिताबद्दल एक आवड रुची निर्माण व्हावी म्हणून पालकांनी काय करावं? म्हणजे सुरुवातीला आपण कसं आहे, शिक्षण पद्धतीमध्ये मुलांजवळ अटॅचमेंट जास्त पालकांची असते, त्यामुळे पहिल्यांदा पालकांना मुलांमध्ये असं काही बिहेवियरमध्ये चेंज करावा की जेणेकरून त्या मुलांना त्या गणिताची गोडी किंवा ओढ निर्माण होईल. आपण बेसिकली बघतो की फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, याचे प्रॅक्टिकल्स असतात, पण गणित शिकवताना मात्र ते प्रॅक्टिकली शिकवलं जात नाही. म्हणजे आपण गणित शिकवताना फक्त बोर्डवर शिकवतो, बेरीज असेल, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ज्या गणितीय क्रिया आहेत, मॅथमॅटिकल ऑपरेशन जे आहेत ते फक्त बोर्डवर शिकवले जातात. पण आपण जर मुलांना प्रॅक्टिकली ते शिकू शकलो, म्हणजे मला समजा एक साधं उदाहरण देतो की आपल्याला 2+3 = 5 असं जर पहिलीच्या दुसरीच्या मुलाला शिकवायचं आहे, तर बाबा माझ्याकडं 2 चॉकलेट्स आहेत आणि इकडं 3 चॉकलेट्स आहेत, तर मला 2+3 करायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे, तर हे 2 चॉकलेट्स मी 3 चॉकलेट्समध्ये मिळवले आणि आता मी पहिल्यापासून मोजणार 1 2 3 4 5. हे साधं बेरजेची डेफिनेशन आहे. ही विद्यार्थ्यांना तशी सांगितली जात नाही. किंवा समजा 5 - 3 करायचे असेल तर माझ्याकडे 5 चॉकलेट्स आहेत, त्यातले 1 2 3 मी बाजूला काढले आणि परत शिल्लक किती राहिले तर 1 आणि 2. तर हे मुलांना या पद्धतीने सांगितलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण जेव्हा क्षेत्रफळ, घनफळाची गणितं घेतो तर त्यावेळी असं होतं की मुलांना क्षेत्रफळ काढायचं म्हणजे नक्की काय, फॉर्म्युला आपल्याला पाठ आहे, पण तो कुठं वापरला जातो, का वापरला जातो, व्हॉल्यूम म्हणजेच घनफळ याचा अर्थ काय, ह्या गोष्टी मुलांना कळत नाहीत. आपण बऱ्याच वेळा फॉर्म्युली मुलं पाठ करतात, पण ते फॉर्म्युले अप्लाय कसे करायचे, म्हणजे बऱ्याच वेळा बेसिक आयडेंटिटीज असतात, लाईक a+b² a-b² ह्याचं एक्सपान्शन करतात मुलं, हे सगळी फॉर्म्युले पाठ करतात, पण तो नक्की वापरायचा कुठं, तर फॉर्म्युला वापरायचा कुठं, कधी, कसा आणि का हे मुलांना कळलं पाहिजे. काही गोष्टीचं पाठांतर असणं गरजेचं आहे आणि त्या व्यवस्थित अप्लाय करता येणं हे गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याकडं बेसिकली जे काही आपण शिकतोय हे मुलंही विचारतात की बाबा आम्ही हे शिकलो, ह्याचा आम्हाला कुठं भविष्यात फायदा झाला, आयुष्यात कुठं फायदा झाला, असा एक मुलांचा नेहमी क्वेश्चन असतो. तर तो फायदा होत असतो, फक्त टीचर्सनी शिकवताना तो त्या पद्धतीनं त्यांना समजावून सांगितला पाहिजे, तरच ते मुलांना त्याचा फायदा करणार आहे, गोडी त्यांची निर्माण होणार आहे. थोडक्यात काय, गणित शिकत असताना व्यवहाराची सांगड ही घालता आली पाहिजे आणि व्यवहारातली उदाहरणं जर मुलांना सांगितली, ते पालकांनी असतील किंवा शिक्षकांनी असतील, तर नक्कीच गणिताची आवड निर्माण व्हायला मदत होईल. ह्याच्या पुढचा एक प्रश्न सर घेऊ वाटतो मला की आता सध्या आपण बघतोय, सध्या जाहिरातीमध्ये असं बऱ्याच ठिकाणी दिसतं आणि तुम्ही पण फाउंडेशन बॅचेस गणिताच्या असतात, त्या नेमक्या फाउंडेशन बॅचेस म्हणजे काय, की फाउंडेशन वेगळं आणि रेग्युलर जे क्लास असतात ते वेगळे का ते दोन्ही सेम आहेत, त्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता बेसिकली आत्ता पालकांचं जे एम असतं की 10वी नंतर माझ्या मुलानं इंजिनिअरिंगला जावं, मग इंजिनिअरिंगला जाताना पण IITला NITला जावं किंवा टॉपचे इन्स्टिट्यूट त्या मुलाला मध्ये ॲडमिशन मिळावं. त्यानंतर काही पालकांचं एम असतं मुलगा MBBSला BMSला जावा, फार्मसीला जावा, तर हे वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स यासाठी द्यायला लागतात. जसं इंजिनिअरिंगसाठी, फार्मसीसाठी, ॲग्रिकल्चरसाठी महाराष्ट्र CET द्यावी लागते. त्यानंतर जर मेडिकलला जाणार असाल तर नीट एक्झामिनेशन द्यायला लागते. त्यासोबत NDAची एक्झामिनेशन आहे ज्यामध्ये तुम्हाला डिफेन्स सर्व्हिसमध्ये ॲडमिशन घेता येतं. नाटा नावाची एक्झामिनेशन आहे, जिथं तुम्हाला आर्किटेक्चर जर करायचं असेल तर तुम्ही नाटाची एक्झाम देऊ शकता, JEE2ची एक्झाम देऊ शकता. अशा बऱ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ह्या 12th नंतर आपण देत असतो. मग बेसिकली काय आहे की एक एक्झाम्पल म्हणून समजू की 7वी एखाद्या विद्यार्थ्याची झाली तर 7वीचा सिलेबस जिथं संपलाय तिथं त्याचा 8वीचा सिलेबस सुरू होतो, 8वीचा जिथं संपलाय तिथं 9वीचा आणि 9वीचा संपलाय तिथं 10वीचा सिलेबस सुरू होतो. पण 10वी झाल्यानंतर तो इमिजिएटली 11वी कंटिन्यू नाही करू शकत. ह्याचं कारण काय की काही गोष्टी ह्या त्याला जास्तीच्या शिकाव्या लागतात. म्हणजे 11thला जाताना 10वीपर्यंतचा सगळा अभ्यासाला क्लिअर पाहिजे आणि 11thला काही जास्तीच्या गोष्टी लागतात. मग आम्ही याला म्हणतो ब्रिज कोर्स. जसं नदीवरती एखादा ब्रिज बांधला जातो तर नदीच्या या साईडला 10वीपर्यंतचा सिलेबस आहे, नदीच्या पलीकडं 11वी 12वी पुढचा सिलेबस आहे. इथे आपल्याला ब्रिजिंग करणं गरजेचं असतं, म्हणजे काय बेसिक गोष्टी ज्या मुलांना लागतात त्या शिकवणं गरजेचं असतं. बरं, दुसरी गोष्ट अशी होती की जेव्हा मुलं 11-12मध्ये असतात तर त्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये त्यांचे बेसिक सगळे क्लिअर करणं आणि त्यानंतर परत 11-12चा अभ्यास करणं, मग JEE, नीट, CET लेवलचे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे क्वेश्चन्स, MCQs टॅकल करणं, ह्या सगळ्या गोष्टी 2 वर्षात करणं शक्य होत नाही. मग त्यासाठी खूप जास्ती वेळ देऊन अभ्यास करावा लागतो. मग यासाठी काय केलं जातं की स्कूल लेवलच मुलांचं बेसिक्स क्लिअर करून घेतले जातात, ज्याला फाउंडेशन बॅचेस असं म्हटलं जातं, ज्यामध्ये मुलांना त्यांचा जो रेग्युलर सिलेबस आहे त्या वर्षाचा त्यासोबत तो सिलेबस इन डेप्थ आणि थोडासा पुढचा सिलेबस शिकवला जातो. यामध्ये कसं असतं बेसिकली की समजा एखादा विद्यार्थी 8वीला आहे आणि त्याची फाउंडेशन बॅच आपण घेतोय, तर त्याला 7वीपर्यंतचा जेवढा काही सिलेबस झाला आहे तो पहिल्यांदा त्याला पूर्णपणे आला पाहिजे. त्यानंतर 8वीचा सिलेबस त्याचा पूर्ण झाला पाहिजे
पाहिजे. तो जो सिलेबस तो शिकतोय त्याला तो सब्जेक्टिव्ह वेनी म्हणजे स्टेप बाय स्टेप लिहिता आलं पाहिजे आणि त्याचे MCQ जे म्हणतो आपण वस्तुनिष्ठ प्रश्न ते सोडवता आले पाहिजेत. ह्याची प्रॅक्टिस आपण आधी करून घ्यायची असते आणि 11-12चा काही सिलेबस जो पुढे लागणार आहे तो त्या मुलांचा आधी क्लिअर करून जाते. याला आपण फाउंडेशन बॅच म्हणतो. बरं, आता हे चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. याला अनुषंगाने एक दुसरा प्रश्न घेतो की आता समजा तुम्ही म्हटलं की फाउंडेशन बॅच म्हणजे त्या वर्षीच्या अभ्यास हा डेप्थमध्ये करायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे समजा 10वीचा विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थिनी आहे, ते करत करतच त्या पुढच्या अनुषंगानं तो थोडासा इनडेप्थ अभ्यास करायचा आहे. तसं एखादं एक्झाम्पल देऊ शकताय की बाबा हां हे विषय आहे, एखादा टॉपिक आहे की हा टॉपिक थोडासा डेप्थ म्हणजे नेमकी डेप्थ म्हणजे कशी. हां, आता मी तुम्हाला थोडंसं 11चे काही टॉपिक सांगतो की 11ला आपण जातो ना, कॅल्क्युलस नावाची एक गोष्ट आहे. कॅल्क्युलसमध्ये काय काय येतं तर ट्रिग्नॉमेट्रीपासून सुरू होतं. तर ट्रिग्नॉमेट्री नंतर सेट रिलेशन, फंक्शन, लिमिट्स, कंटिन्युइटी, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन्स असा बराच पार्ट 11ला आहे. आता ह्या प्रत्येक टॉपिकमध्ये आपण अगदी 5वीपासून 10वीपर्यंत जे काही शिकलेलो आहेत, म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही आयडेंटिटीज असतात जसं A+B ब्रॅकेट स्क्वेअर, A-B ब्रॅकेट स्क्वेअर, A² - B², या सोप्या सोप्या आयडेंटिटीज आहेत. पण तिथं आपण स्कूल लेवलला त्या शिकलेल्या आहेत त्या तिथं आपल्याला आहे तशा वापराव्या लागतात. मुलांना सेपरेट डिव्हिजन करता आली पाहिजे. सर्ट्स अँड इंडायसेस नावाचा एक टॉपिक आहे की ज्यामध्ये काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले त्यांना तिथं ॲज इट इज यूज करावे लागतात. म्हणजे आपण एखादा टॉपिक शिकतो फॉर एक्झाम्पल डिफरन्सिएशन, पण डिफरन्सिएशनचा पार्ट किंवा तिथला फॉर्म्युला वापरण्याचा पार्ट सोडला तर त्याच्यासोबत बऱ्याच गोष्टी येतात ज्या स्कूल लेवलच्या असतात. मग जेव्हा स्कूल लेवलचा मुलांचा सिलेबस पक्का असेल तेव्हा ह्या गोष्टी त्यांना ॲप्सूकपणे येणार आहेत. मग आम्हाला शिकवताना बऱ्याच असं जाणवतं की मुलांना 10वीला मार्क्स खूप चांगले आहेत आणि त्यात मुलं पालक खूप खुश असतात, पण ते पडलेले मार्क्स आणि त्यांना त्या मॅथ्सचं असणारं नॉलेज ह्यामध्ये बरीच तफावत जाणवते. त्यामुळे मुलांनी फाउंडेशन करणं किंवा ब्रिज कोर्स करणं हे त्यासाठी गरजेचं पडतं. तुम्ही फार छान पद्धतीने आपल्या प्रेक्षकांना गणित या विषयाबद्दल सांगितलं. म्हणजे गणित अक्षरशः शालेय जीवनामध्ये गणित कसं शिकावं, गणिताची गोडी कशी निर्माण व्हावी आणि फाउंडेशन म्हणजे काय नेमकं पालकांना पण ती थोडीशी आयडिया आता क्लिअर झाली की बाबा आपल्या मुलाला जर इंजिनियर करायचं असेल म्हणजे थोडक्यात ते CET मार्फत किंवा JEE मार्फत, तर पहिल्यापासून त्या मुलाचं फाउंडेशन हे चांगलं क्लिअर असावं. तर याबद्दल तुम्ही चांगली माहिती, उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे. याच्या पुढचं मी थोडंसं एक जनरल तुम्हाला विचारतोय की एक शॉर्टमध्ये तुम्ही असं सांगा की अशा कोणत्या एक्झाम्स आहेत ज्या मुलांना शालेय लेवलला देता येतात किंवा कॉलेज लेवलला देता येतात किंवा कॉलेज संपल्यानंतर सुद्धा असे कुठले स्कोप आहेत गणितासाठी, तशा थोडं एक्झामचं एक ओरिएंटेशन आम्हाला जनरल प्रेक्षकांना द्या. बेसिकली जेव्हा मुलं स्कूल लेवलला असतात तेव्हा अगदी पहिलीपासून BDS सारखी एक्झामिनेशन असेल, TAC असेल, 4th स्टँडर्ड 7th स्टँडर्ड स्कॉलरशिप एक्झामिनेशन असेल, MTSC NTSC मॅथ्स ऑलिम्पियाड अशा एक्झामिनेशन जे आहेत ह्यांना मुलं जेव्हा अपिअर होतात तेव्हा त्याचा एक्स्ट्राचा स्टडी केल्यामुळे मुलांचा ॲक्युमेंट डेव्हलप व्हायला मदत होते. त्याबरोबर जेव्हा मुलं 11वी-12वीला जातात तेव्हा तिथं त्यांना पुढच्या ग्रॅज्युएशन कोर्सेसना ॲडमिशन मिळवण्यासाठी मग त्यामध्ये MST CET आली, IIT JEE ऑल इंडिया लेवलची एक्झाम आहे, नीट ऑल इंडिया लेवलची एक्झामिनेशन आहे, त्यानंतर नाटासारखी एक्झामिनेशन आहे, NDA एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, कॉमर्सच्या मुलांसाठी CA फाउंडेशन आहे. तर या सगळ्या एक्झामिनेशन्स आहेत ज्या मुलं 11-12मध्ये देऊ शकतात. आणि जे मुलं ग्रॅज्युएट झालेली आहेत आणि ते जॉबसाठी बघतायत तेव्हा ते स्पर्धा परीक्षा देत असतात. यामध्ये मग MPSC, UPSC, बँक एक्झाम, रेल्वेज, इन्शुरन्स सर्व्हिस एक्झामिनेशन्स, SSC, त्यानंतर पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, अशा बऱ्याच एक्झामिनेशन्स मुलांसाठी आहेत की ज्यातून त्यांना जॉब मिळू शकतो. आणि या सगळ्या एक्झामिनेशनमध्ये कुठलीही एक्झाम घ्या तुम्ही, या सगळ्या एक्झामिनेशनमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की त्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग म्हणजे गणित आणि बुद्धिमापन हा पार्ट कंपल्सरी आहे. म्हणजे स्कूल लेवलला 4थीला मुलं जेव्हा कॅलेंडर नावाचा टॉपिक शिकतात, डायरेक्शन नावाचा टॉपिक शिकतात, ब्लड रिलेशन नावाचा टॉपिक शिकतात, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, ॲव्हरेज, हे सगळे टॉपिक्स जिथं 4थी-7वी स्कॉलरशिपला आहेत तेच टॉपिक्स तुम्हाला पुढं कॉम्पिटिटिव्ह एक्झामला मिळणार आहेत. टॉपिक तोच आहे, फक्त प्रश्न विचारण्याची जी डिफिकल्टी लेवल आहे ती जास्त आहे आणि मुलांनी त्यांच्या लेवलनी त्याचं प्रिपरेशन केलं पाहिजे. परत एकदा मी सर धन्यवाद करतो. नवी भरारी हे आपल्या चॅनलवरती तुम्ही तुमचा जो वेळ दिलेला आहे आणि प्रेक्षकांना जो तुम्ही काही ही माहिती देताय ही फार अनमोल माहिती आहे. कारण बऱ्याच पालकांचा संभ्रम तिथंच होतो की बाबा नेमकं गणिताचा विषय मुलांना ठेवू का मेडिकलला पाठवू. बऱ्याच वेळा त्या संभ्रमाने मुलंही घाबरलेली असतात की बाबा मी गणित विषय ठेवू का, भले त्याला ते मुलगा हुशार आहे पण बऱ्याच वेळा त्यातल्या कन्सेप्ट क्लिअर होत नसल्यामुळं बरीच मुलं गणित टाळायचा प्रयत्न करतात. तर मला एक दुसरा वेगळा प्रश्न विचारायचा होता त्या अनुषंगानं की पहिली शिक्षण पद्धती जी होती म्हणजे आता खाजगी क्लासेस वगैरे आणि आता सोशल मीडिया म्हणा किंवा युट्यूबमुळं ह्यामध्ये काय बदल झाला का, म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन
हा, ह्यात काय असा तुम्हाला फरक जाणवतोय तुम्हाला? हां, आता बेसिकली काय की ऑनलाईन जी शिक्षण पद्धती आहे ती कोरोनानंतर 2020 नंतर आली. म्हणजे 2020ला आपल्याला लॉकडाऊनमुळे घरीच बसावं लागत होतं, त्यामुळे शिकण्यासाठी आपण याचा उपयोग केला. आता काय होतं की काही प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे फायदे काय आहेत की मुलं जिथं आहेत तिथं घरात बसून, अगदी रुरल रिजनमध्ये अगदी एखादा खेडेगावात मुलगा आहे तरी सुद्धा घरात बसून तो शिकू शकतो, अगदी कमी फीजमध्ये शिकू शकतो. ही एक गोष्ट आहे. एक थोडंसं इंटरप्ट करतो मला. म्हणजे मी मुद्दाम हा प्रश्न काय घेतला की आपल्या चॅनलचा हेतूच असा आहे की आपल्याकडे जी माहिती जे सर्वसामान्य मुलांना पोहोचत नाहीये किंवा बऱ्याच जणांना क्लासेस लावायची म्हणजे तेवढी आर्थिक ताकद नाहीये किंवा समजा कुठेतरी दुर्गम भागात आहेत आणि तिथे क्लासेसची सोय नाहीये, तर अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या ग्रॅज्युएट मुलांना किंवा 11-12च्या सीईटीच्या विद्यार्थ्यांना तर आपण आपल्या चॅनलच्या मार्फत असं काही अवेलेबल करू शकतोय का की जेणेकरून त्यांना ते ऑनलाईन फायदा होईल? 100% करू शकतो आपण की आपण मुलांसाठी एखादी सिरीज चालू करू शकतो आणि ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वाईज चालू करू शकतो की ज्यामध्ये जी मुलं पोलीस भरतीला जाणार आहेत, जी आर्मी भरतीला जाणार आहेत, MPSC UPSC देणार आहेत, लॉ CET देणार आहेत, MBA CET देणार आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काही मॅथमॅटिक्सच्या सिरीज हे आपण आपल्या चॅनलवरती दाखवू शकतो. नक्की, धन्यवाद सर. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सरांनी सुचवल्याप्रमाणे किंवा आमच्याही मनात तेच होतं की आपल्या चॅनलचा हेतूच असा आहे की कंटेंट आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या फायद्याचं, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फायद्याचं आणि लोकांच्या फायद्याचं हे कंटेंट आपण आपल्या चॅनलवरून प्रसारित करतोय. आणि आजचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की गणित, हा म्हणजे थोडक्यात काय, गणित येणं ही काळाची गरज आहे. म्हणजे तुम्ही गणितात त्या विषयामध्ये करिअर करा किंवा न करा, पण व्यवहाराच्या दृष्टीने गणित हा फार महत्त्वाचा विषय आहे. आणि सरांनी बोलल्याप्रमाणे की मी सरांना सर तुम्हालाच आग्रह करतोय की तुम्ही अशा पद्धतीची एक सिरीज आपण आपल्या चॅनलवरती सुरू करूया. वेगळ्या म्हणजे स्कॉलरशिपची एक सिरीज करू, शालेय एक्झामच्या एक सिरीज करू किंवा 11-12च्या जे सीईटीच्या एक्झाम्स असतात इंजिनिअरिंग सीईटीच्या, तशी एक आता मला वाटतं एक्झाम आलेलीच आहे, सीईटीची एक्झाम आणि जेईची पण एक्झाम आहे. तर त्या अनुषंगाने मुलांना आपण असे वेगवेगळी स्पर्धा, वेगवेगळी एक्झाम आणि त्याची एक सिरीज अशा पद्धतीनं आपण आपल्या चॅनलला करूया. आणि तुम्ही आमच्या चॅनलला आज वेळ दिलेला आहे, फार अनमोल असा वेळ दिलेला आहे, त्याबद्दल मी नवी भरारी ह्या आपल्या चॅनलतर्फे तुमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. थँक्यू आणि धन्यवाद. सर्व प्रेक्षकांची आम्ही रजा घेतो आणि लवकरच आपण एक चांगली गणिताची सिरीज घेऊन येऊ तुमच्यासाठी आणि वेगवेगळ्या विषयासाठी. मग मी पालकांनाही आवाहन करतोय की तुम्ही ह्या सिरीजचा नक्की लाभ घ्या, जेणेकरून यातून चांगले विद्यार्थी घडतील आणि ज्याची आर्थिक परिस्थिती नाहीये, ज्याला ते शक्य नाहीये, त्यांनी ह्या आपल्या सिरीजचा नक्कीच लाभ घ्यावा. आणि तुम्हाला जर काही सजेशन वाटतील की बाबा गणिताबद्दल आम्हाला सर ह्या शंका आहेत, तर आपला हा जो व्हिडिओ ज्यावेळी आपण प्रसारित करू त्याच्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच आम्हाला प्रश्न विचारा, त्याची उत्तरं दिली जातील. तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला काही वाटत असेल की सर अशा पद्धतीची एखादी सिरीज घ्या, तर नक्कीच तुम्ही आम्हाला सुचवू शकता. तुमच्या प्रत्येक सूचनांचं आम्ही स्वागत करू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.